हाय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. तर आता वाजलेले आहे सकाळचे 9 आणि मी चालली रानात, कारण कांद्याचं बी टाकायचंय त्याच्यामुळं चालली रानात. म्हणलं सकाळ सकाळचं टाकून घेतलं म्हणजे रात्री कल्टिवेटर मारलेला, आता टाकलं म्हणजे परत मग भिजवायला बरं होईल म्हणून चालली. तर चला आता आली रानाजवळ, पुसते 2 मिनिटात. कोण हाक मारते, पोरं हाक मारते काय माहिती. आल्यात मोठं ट्रॅक्टर घेऊन आली. आता मी पण आणलंय पुढं, त्यात टाकायचंय. कशी तर आपली विहीर या त्या नाही दाखवत खाली उतरून. बघा बी टाकाय सुरुवात केली या. बघा बी कस काय काळ झर बी आहे जी घरीच बनवलेलं बी बर का, ह्यांच्या मामांनी दिलं आहे का नाही. त्यांच्याकडे असते सारखं बी, दरवर्षी त्यांच्याकडे ते बी करून ठेवते. त्यांनी विकाय पण दिलेलं, लय बी दिलं होतं विकाय. इकडं काय तिकडली लोक जास्त करतात, घरचंच बी असतं त्यांचं, त्यामुळे तिकडं काय जास्त घेत नाही. त्यामुळे आणि इथं काय बी ही घरी करत नाही त्याच्यामुळे इकडे घेतात, म्हणून त्यांनी विकाय दिलं होतं. जास्त टाका दाट झाला तरी होऊ द्या, पण पातळ झाल्यावर परत काय करायचं. दाट झाल्यावर कांद्याची पात तरी विकाय होईल. असं सारं टाकलेलं रात्री बघा तुम्ही बघितलेतच. आणि आता ह्यात बी टाकून परत एकदा लोड फिरवायचा आहे. काही कडेने असे हे पडल्यात इथं, नाळे पडल्यात इथं. तर आता चांगला लोड फिरवायचा आहे आणि शेप करून घ्यायचंय मस्त. आणि कांद्याचं बी पण बुजल, वरची वरच फिरवायला लागेल की आता बी टाकल्यावर. आणि बुजतील का नाळी मग कडच्या. कोण कोण कसं कसं बी टाकतं, कोणाकोणाची कशी कशी पद्धत आहे ती सांगा कमेंट करून व्हिडिओ बघितल्यावर. होऊ द्या आम्हाला पण माहिती. काही इकडं पोरं पण बसल्या इथं झाडाखाली. कशाला आलाय तुम्ही? हा, कल्टिवेटरवर उभा राहायला आल्या तर इथं पोरांना. ती काय ती कडे नाळे पडते त्याच्यामुळे त्याच्या उभा करायचं म्हणजे ती बुजून जाईन, त्याच्यामुळे बोलावलंय. हो ह्यांचं चाललंय बी टाकायचं. कसं टाकतात बघा. पहिल्यांदाच टाकतात. अजून काय टाकलं नाही. सगळ्या साऱ्या टाका, सगळ्या अख्ख्या. नवीन शेतकरी नवीन आहे का नाही. आमच्या आत्या टाकत होत्या बी, आत्याला घरी काम आहे त्याच्यामुळे आत्या काय आल्या नाही. आत्या आल्या नाही तर म्हणून ही टाकते तर इथं बी. काय तर बी टाकायचं काय अवघड नाही तसं. आहे का नाही, काय अवघड आहे बी टाकायचं. आत्याला इथं बी टाकायला दरवेळेस आत्याच टाकतात कशाचं पण. बाजरी ही करायची असली का नाही गहू तर तिथं असते तीच कटायला. आतापर्यंत काय कोणी टाकलं नव्हतं, पण आता घरी काम आहे त्याच्यामुळं आता दसऱ्याचं चाललंय, त्यामुळं आत्याला म्हणलं राहू द्या मग आता. त्याच्यामुळे टाकते द्यायचं तर चाललंय टाक. तर चला आता एवढं बी टाकून घ्यायचं आणि सारं टाकून मस्त असं सारं टाकून परत भिजवायचं. बघा इकडे दंड केला होता तर दंड बी मोडला, आता अजून एकदा दंड करावं लागेल. आणि मग नंतर ना कांदा भिजवून घ्यायचा, म्हणजे लगेच्या लगे भिजवला ना म्हणजे बेला पण काय होणार नाही, मुगे बिगे लागत नाही. तर म्हणून घ्यायचा भिजवून, परत तिकडे दुसऱ्या रानात जायचं. आता बाजरीच्या रानात परत भाजी कोथिंबीर हे असलं करायचं, सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं बी टाकायचं. तर आता ही करून वरच्या रानात जायचं. सरमाड काढून टाकलेलं आहे, ती सरमाड आता वाळले त्याच्यामुळं ते सरमाड पेटवून द्यायचं, गोळा करायचं आणि कल्टिवेटर मारायचा. कल्टिवेटर मारून परत थोडं वेळ रान सुकून द्यायचं. नंतर ना भाज्या टाकायच्या त्याचं, कारण सुकून पण द्यावं लागेल. गवत ही जरा मरण असल्या उन्हाने. ऊन तर कसले कडक पडलंय हो का, दिसतंय तुम्हाला. लईच ऊन पडलंय बेकार. ऊन लागतंय का हैर सांग. आ लागतंय ना, शाळेत गेल्यावर लागतं का ऊन. मग शाळा बरी का रान बरं आहे सांगा. आ शाळा बरी का रानात बरं आहे
सारखं कुठे गेला तिथं बसलाय ट्रॅक्टरच्या पुढे काय बोला नाही ते पोरं चला करा ट्रॅक्टर चालू हा करा करा उरका पटापटा लय ऊन लागतंय बेकार सकाळ सकाळ जेवढं ऊन लागतंय दण करतायत अजून तिकडं जायचंय वरच्या रानात तिकडं तर लयच उन्हाने नको नको झालंय नसतं तर आता घेतो एवढं वाप टाकून पटापटा लय लवकर बी येऊन जमायचं नाही कारण थोडंसं गवत होतं ती म्हणलं उन्हाने सुकतं जरा त्याच्यामुळं थोडीशी उन्हाची ही पडली का नाही मग उन्हाचंच म्हणलं हे करून घ्यायचं मग जायचं शेताला मग शेताला तेवढं सरमाळ पिटवून ते बालग्या ही पिटवून तिथं परत कल्टिवेटर मारायचं आहे तर म्हणून चाललंय इथलं उरकायचं पारा सोडायच्यात होय होय बा इथली पारांची दावे सोडायची पारांनी वाप टाकत होत चांगलं वाप पडते ते पारांनी पण हो का वर्म बिरंब चांगलं पडलं इथं मोठं वर्म पडलं चांगलं पहिलं पण वर्म होतं ती काय मोडलं नाही तर ते तर डायरेक्ट कल्टिवेटर मारलाय इकडं कडचं तेवढं मोडलाय दंड तेवढा दंड करावा लागेल आणि मग भिजवावं लागेल कांदा तर चला बघा कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून प्लीज लाईक करत जावा कमेंट करत जावा काहीतरी माहिती देत जावा काय चुकीचं असलं तरी सांगत जावा नाही सांगितल्यावर काय कळणार आहे तेव्हा बघा आपल्या शेतातले व्हिडिओ असतात कसं वाटतं सांगत जावा आपली पिकं कशी करतो आपण तुम्ही कसे करता ते पण सांगत जावा